तत्व पहिलं, कुठेही थाळी खायला गेल्यावर खायच्या आधी मेन्यू मध्ये नक्की काय काय आहे हे नीट सविस्तर वाचायचं. मग आपल्याला ठरवता येतं की त्यातल्या कुठल्या पदार्थांवर फोकस करायचंय. म्हणजे उगाच वरण भात, कोबीची भाजी यामध्ये अजिबात पोट भरवून घ्यायचं नाही. तत्व दुसरं, थाळीत असे कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला परत परत मागायचे आहेत. सर, चपाती आणि भात. चपाती आणि भात आहे का? मेसला आलाय का? इथेच चुकला. चपाती आणि भातामुळे लगेचच पोट भरतं. त्यामुळे वाढायला येणारी लोक सतत चपात्या तुमच्या समोर नाचवतात. आपलं सगळं लक्ष, आपला सगळा फोकस थाळीतले अनलिमिटेड स्वीट पदार्थ, गोडाचे पदार्थ आणि फरसाण आयटम याच्यावरच असलं पाहिजे, तरच थाळी वसूल होईल. नवशिकाऊ थाळी खाणाऱ्यांसाठी मला हे सांगायचंय की थाळीतले फरसाण आयटम म्हणजे काय आपल्या मिसळवरचं फरसाण नाही. जसं की दही वडा, भजी, बटाटे वडा, सुरळीची वडी, आळूची वडी, चाट आयटम्स यांना फरसाण आयटम असं म्हणतात, जे आपण सहसा दररोज घरी करत नाही. जेव्हा अनलिमिटेड थाळीमध्ये खूप सारे पदार्थ असतात तेव्हा वाढपी तुम्हाला येऊन काय विचारतात? चपाती, भाजी, बटाटा वडा, पुरी, पापड, बासुंदी, हे असंच सतत येऊन विचारतात. त्यामुळे गरज नसताना सुद्धा आपण पानात वाढून घेतो. पानात खूप जास्त गर्दी होते आणि आपल्याला ओव्हरवेल्मिंग फिलिंग येतं. इथेच चित्त शांत ठेवायचं. अरे 100 वेळा विचारायला येऊ देत, नाही म्हणून सांगायचं. त्यामुळे समोरचा किती वेळ वाढायला येईना का, आपल्याला हवं ते हवं तितकंच घ्यायचं. एखादी गाय कशी शांत चित्ताने निवांत रवंथ करत बसलेली असते, तशी आपल्याला थाळी खायची. किती का गोंधळ असे ना, थोडा आवाजाचा डिस्टर्बन्स येऊ शकतो, वेटिंग असे ना, पण तिथे मात्र प्रत्येक पदार्थ छान चव घेत मनापासून वाटीवर वाटी आपल्याला संपवायचंय. आपल्या बापाच्या घरी बसल्यासारखा निवांतपणा आपल्या मनामध्ये पाहिजे, तर आपल्याला जेवण जास्त जाणार आहे. तत्व पाचवं, याआधीची 4ही तत्व तुम्ही विसरलात तरी चालेल, हे तत्व लक्षात ठेवा. तुमचा थाळीचा प्रवास सुखकर होईल. खरं सांगायचं तर पैसे वसूल करणं, एवढे पदार्थ आपल्याला जाणार आहेत की नाहीत या सगळ्याच्या पलीकडे जाऊयात. थाळी ही आनंदासाठी आहे. ते कुठलं गणित नाही किंवा SIP नाही. एवढे सगळे आवडीचे पदार्थ आपल्या ताटात आहेत. गरम गरम पदार्थ मागाल ते ताटात वाढले जात आहेत. किती आनंदाची गोष्ट आहे. अरे थाळी खाणं हे आपण साजरं केलं पाहिजे. मस्त गरमागरम पुऱ्या, सोबत बासुंदी, मसाले भात गरम गरम, त्याच्यावर तुपाची धार. भूक लागली आणि अंतःपुरात जायची वेळ आली, नित्यक्रम ठेवा. येतो. चायला काय रे खायला?